मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे सिरियसली आहे, लाईक आणि शेअर आणि फॉलो साठी नाही। हा व्हिडिओ फक्त मी एका मुलीचा बाप आहे या नात्याने बनवलेला आहे आणि माझ्यासारखे अनेक मुलीचे अनेक बाप असतात, त्यांनी हा व्हिडिओ पाहावा। मित्रांनो, पहिलं जे होतं चूल आणि मूल, परत तेच करायचं का? नमस्कार मित्रांनो, प्रथम तर बीडमध्ये घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो मी। मित्रांनो, जे आपण 2 दिवसापासून सर्वजण सोशल मीडियाला युट्यूबला पाहत आहोत की बीडमध्ये काय प्रकार झालेला आहे। आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जे दाखवतो पाहतो ते जर खरंच असेल तर अशा शिक्षकांना फाशीच व्हायला पाहिजे असं स्पष्ट बोलतो मी। जर खरं असेल तर, खरं का नसेल तर FIR काढलेला आहे, त्यांचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते अद्यापही फरारच आहेत। जर त्यांचं खरं असेल आणि हे खोटं असेल तर त्यांनी बाईट द्यायला पाहिजे आणि काय खरं आणि काय खोटं याची शहानिशा करायला पाहिजे। आणि तुम्ही सांगा मित्रांनो, त्या माध्यमातून पाहताय आपण असं मुलीकडनं सांगितलं जातंय की मला खूप दिवसापासून त्रास आहे, तिने त्रास सहन करून त्यांच्या सिनियर सरला सांगितलं तर ते सर काय म्हणतात की मी त्या सरला त्याच कामाचा पगार देतोय आणि त्याच कामासाठी ठेवलंय। अरे बाबा, मग मुली शिकवायच्या का नाही? कुणाच्या भरोश्यावर शिकवायच्या? असले जर तुम्ही शिक्षक लोक निघताल तर गोरगरिबांनी मुली शिकवायच्या का नाही? आज बऱ्याच जणाला माहितीये, काही जणांच्या अनाथ मुली, ज्याला माय नाही, ज्याला बाप नाही, ह्या मुलीला तरी मायबाप आहेत, तिने सांगितलं बिचारीने, लेट का होईना। ज्यांना कुणीच नाही त्यांनी कुणाला सांगायचं? असल्या शिक्षकांच्या भरोश्यावर शिक्षण कसं द्यायचं? पहिली पिढी अशी नव्हती मित्रांनो। पहिल्या शिक्षकांचे बाप शिक्षक असायचे, रिटायर व्हायचे, त्या बिचाऱ्यांनी कधी असं वर नजर करून कुणाकडे पाहिलेलं नाही। आता काळानुसार असे शिक्षक होणं गरजेचे आहेत आणि जर असे प्रकार घडत असतील तर ह्या शिक्षकांची गय केल्या जाणार नाही। आज बऱ्याच मुली मित्रांनो 200, 300 किलोमीटरच्या अंतरावरून जिथं शाळेची, कोचिंग क्लासेसची सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी रूम भाड्याने करून राहतात आणि जिथं राहतात, जिथं शिकतात त्या शिक्षकांना त्यांचा पूर्ण बायोडाटा माहित असतो। हिला माय आहे, बाप आहे, हिला कोण गणगोतं, हिच्याकडे कोण लक्ष देतं, कोण नाही। आणि त्यांनी जर ह्या संधीचा फायदा घेतला तर ह्या शिक्षकांची काय गय केले पाहिजे? ह्यांना नाही का फासावर लटकवले पाहिजे? शिक्षक नसून हे भक्षक आहेत, भक्षक। ही जर घटना खरी असेल तर ह्यांना फाशीच झाली पाहिजे। फक्त ह्या गोष्टीची शहानिशा करणे अगोदर गरजेचं आहे मित्रांनो। तर माझ्या पालक भावांना एवढंच सांगल की मुलीच्या कोचिंग क्लासेसची फीस न बघता तिथं अगोदर CCTV आहेत का बघा। CCTV असतील तरच प्रवेश, भलेही तो शिक्षक आपल्या गावातला का असाना। काही शिक्षक एवढे चांगले आहेत जिथं लाख विद्यार्थ्यांपैकी त्या एकाचाच नंबर लागतो, असे पण आहेत। पण अशा काही फालतू जणांमुळे त्यांची पण बदनामी होती। चांगले शिक्षक आहेत, त्यांनी कृपया राग नसावा। मी एक मुलीचा बाप आहे या कर्तव्याने बोललेलो आहे व तसेच तुम्हाला पण मुली आहेत, तुम्हाला राग येता कामा नये। काही जर चुकीचं बोललो असेल तर क्षमा असावी।